आमची मुंबई 24/7 सबसे पहले झूठ से आगे हर सच आपके सामने। महात्मा ज्योतिबा फुले रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीने भाजपाचा बालेकिल्ला या लोकसभा निवडणुकीत ढासळेल असा मला विश्वास आहे, असे मत काँग्रेसचे CWC मेंबर आणि राज्यसभेचे खासदार आदरणीय चंद्रकांत खंडोरे यांनी धंगेकर यांच्या प्रचारार्थ पुणे येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेत मत व्यक्त केले। सुषमा अंधारे यावेळी अभय छाजेड, पुण्याच्या माजी महापौर कमलताई व्यवहारे, शशी बनसोडे, रोहन थोरात, माजी महापौर अंकुश काकडे, नितीन भैया कदम यांचे संघीय शक्ती संघटनेचे पुणे येथील शहराध्यक्ष रतन शिलगिरी, उपाध्यक्ष प्रज्ञावंत गायकवाड, युवक अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विजय हिंगे, अजय जानराव, विजय ओव्हाळ, जिल्हा सरचिटणीस आदिनाथ कांबळे, कुणाल भोसले यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। माझे मित्र सन्माननीय अभय छाजेडजी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अंकुश काकडेजी, शिवसेनेचे नेते सन्माननीय ओसवालजी, महिला नेत्या माजी महापौर सन्माननीय कमलताई व्यवहारे, मंचावर उपस्थित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, आप, भीमशक्ती आणि इतर महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत त्यांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, आत्ताच मुंबईच्या माजी महापौर सन्माननीय निर्मलाताई प्रभावळकर यांचं अत्यंत प्रभावी असं भाषण आपण ऐकलं। अंकुश काकडे यांनी सांगितलं की आजच्या या व्यासपीठावर 4 माजी महापौर आहेत। निर्मलाताई प्रभावळकर एक, मी दुसरा, अंकुशराव काकडे तिसरे आणि आमच्या कमलताई चौथ्या। वंदनाताई पण येत आहेत आता। ही माजी महापौरांची सभा आहे असं वाटतं। अत्यंत धाडशी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा, सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघत होतो ते रवींद्र धंगेकर मधल्या काळामध्ये अशी परिस्थिती होती की हा भाजपचा बालेकिल्ला आहे, भाजपशिवाय इथे दुसरा कोणी निवडून येऊ शकत नाही। परंतु धंगेकरांनी या ठिकाणी आमदारकीची निवडणूक लढवून ज्यांचा बालेकिल्ला होता तो संपूर्णपणे ढासळून टाकलेला आहे। आणि आता सुद्धा लोकसभेच्या ह्या निवडणुकीमध्ये धंगेकर हे पुन्हा एकदा भाजपाचा हा अभेद्य किल्ला ढासळल्याशिवाय राहणार नाही असा मला स्वतःला विश्वास आहे। 100 वर्षापूर्वी म्हणजे 1925 ते उद्या 2025 100 वर्षाचा काळ आहे। या 100 वर्षाच्या काळामध्ये भाजपाची जी मातृसंस्था आहे राष्ट्रीय स्वयंसेवक दल, या संस्थेची स्थापना 1925 साली झाली। उद्या पुढच्या वर्षी त्या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहे। या संस्थेनं या देशामधल्या जनतेला आपल्या बाजूने वळवण्यासाठी अनेक छुपे अजेंडे तयार केलेले होते आणि ते त्यांना 100 वर्षामध्ये पूर्ण करायचे होते। त्यांच्या दुर्दैवानं त्यांना 60-70 वर्षामध्ये काही करता आलं नाही।
आमची मुंबई 24/7 सबसे पहले झूठ से आगे हर सच आपके सामने।